नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. धनोजी कुणबी समाज विकास महासंघ नागपूरद्वारे अनेक सामाजिक उपक्रम गेल्या 12 वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्यापैकी महत्त्वाचा उपक्रम म्हणजे विदर्भस्तरीय समाज व उपवधूवर परिचय युवक युवती परिचय मेळावा दिनांक 24/1/2026 सकाळी 11 वाजता संतांजी सांस्कृतिक सभागृह बुधवार बाजार पाण्यात टाकी जवळ सक्कदरा नागपूर येथे आयोजित करण्यात आले. महासंघाचे विदर्भातील सर्व समाज मंडळात समन्वय साधण्याचे काम सुरू असून विदर्भातील धनोजी कुणबी समाज महत्त्वाचे योगदान देत आहे. सतत 12 वर्षापासून असे उपक्रम करीत असल्यामुळे समाजातील विवाह समस्या दूर झाली आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील धनोजी कुणबी समाज जुळण्यास मदत झाली आहे. या प्रसंगी स्नेहबंध नावाची रंगीत स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असून त्यामध्ये उपवर युवक युवतीचे यांचे फोटो बायोडाटासह प्रसिद्ध करण्यात आली आहे. 210 उपवर युवक युवतीने नामे स्मरणिकेत असणारे केले आहे. त्यामुळे समाजातील विवाहाची समस्या या उपक्रमामुळे दूर झाली आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाज बांधव हजेरी लावत असताना दिसून पडत आहे. या वर्षी सुद्धा विदर्भातील सर्व समाज बांधवांना या मेळाव्यात सहभागी झालेली आहे असे आवाहन महासंघ करीत आहे. मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे करणार असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आमदार श्री मोहनजी मते, आमदार सुधाकर अडबाईले, श्री अशोकराव जीवतोडे, अध्यक्ष श्री लीला बहुद्देशीय संस्था चंद्रपूर, तसेच अनिल गोवारदीप अधिवक्ता नागपूर हायकोर्ट, सौ रश्मीभूषण बेलेकर सदस्य बुट्टीबोरी नगर पंचायत हजर होते. या क्रमात सर्व पदाधिकारी इथून दिसून येत आहे. या कार्यक्रमामध्ये सत्कार समारोहचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरजी ढोके, दिनकर जीवतोडे सरचिटणीस, नारायण कुथे कोषाध्यक्ष, सुरेशराव कुथे संघटन सचिव, देवरावजी टोंगे उपाध्यक्ष, नामदेवराव मोरे संघटन सचिव, नरेश बेरड संघटन सचिव, मारुतराव वांड्रे उपाध्यक्ष, श्री दामोदर जोगी सदस्य, मोरेश्वर डहाके सदस्य, अनेक पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांनी नम्रपणे कार्यक्रम पार पाडला आणि या सर्व समाज बांधवांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यात आलेला आहे. आपण बघूया एक नजर. आमदार महाराष्ट्र विधान परिषद नागपूर विभाग नागपूर यांचे याला आमंत्रित करते. प्रियंका अरुण काळे, प्रियंका अरुण काळे, राहणार वर्ग. माननीय श्री कैलाशी दाखले रजिस्टर बुट्टीबोरी यांचे स्वागत. श्री देवरावजी टोंगे उपाध्यक्ष, माननीय डॉक्टर नारायणरावजी जोतेकरते यांचे स्वागत. श्री नरेश बेरड अशी मी त्यांना विनंती करते. प्राध्यापक श्री दिनकररावजी जीवतोडे सरचिटणीस,
धनुष्यचुंबी समाज विकास महासंघ नागपूर उद्देश जो आहे तो आपल्यासमोर सांगण्यासाठी नागपूर यांना मी प्रास्ताविकाकरिता आमंत्रित करते. नमस्कार, मी प्रेम मुंदाफडे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नागपूर शहरामध्ये दुधाळ बाजार पेठ या समाज भवनामध्ये धनंजय कुंभी समाज या समाजाच्या वधू परिचय मेळावा ठेवण्यात आलेला आहे. या वधू परिचय मेळाव्याचे आयोजक पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित आहे. जाणून घ्या कशा प्रकारे हा वधूवर परिचय मेळावा करण्यात येत आहे आणि काय नेमकं समूह होणार आहे यामध्ये. नमस्कार, आपल्या आपण या वधू परिचय मेळाव्यामध्ये आलेले आहेत. काय सांगणार तुम्ही या सगळ्या समाज बांधवांनी? समाज जिल्ह्यामध्ये शहरात असून ग्रामीण मोठ्या संख्येनं इथं महत्व आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत संस्था आहेत. त्याच्यामध्ये संस्थांचे महासंघ आहे. हा संघ 12 वर्षापासून वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. विशेष आपलं कार्यक्रम यामुळे रेग्युलर पण एकत्रित जाणून घ्यायची संधी असते आणि त्यासाठी जर समाजातील इतर जे बांधव आहेत त्यांना कुटुंबाशी एकत्र येण्याची संधी मिळते. मला असं वाटतं की अशा राहिलं पाहिजे आणि समाजातलं कृती आणि समाजामध्ये ज्या अजूनही काही मान्य आहे त्या मागण्या सुद्धा पूर्ण होण्याच्या ओके, आज यहाँ पर धनंजय कुंभी समाज विकास संस्था द्वारा वधूवर परिचय मेळावा का आयोजन किया था और यहाँ पे नागपुर में जो धनंजय कुंभी समाज बांधव हैं उनके जो बच्चे ना मुंबई इधर उधर रहते हैं उनके विवाह मेळावा का यहाँ पे आयोजन करने की वजह से यहाँ पे परिचय मेळावा में स्नेहबंध स्वर्णिका का भी यहाँ पे उद्घाटन किया गया है और यहाँ पे बहुत सारे हमारे समाज के लड़की या लड़कों ने वहाँ पे परिचय दिया है और परिचय के माध्यम से मेरे को यहाँ पे दिखा कि मैक्सिमम क्वालिफाइड लोग यहाँ पे परिचय देने के लिए आए। देहातों में रहने वाले खेती करने वाले कोई भी यहाँ पे परिचय देने के लिए आए नहीं है। इसका मतलब ये है कि सुशिक्षित वर्ग में ही विवाह की समस्या निर्माण हुई क्या ऐसा मुझे यहाँ पे लग रहा है। इसके पहले हमारे चंद्रपुर जिले में हमारा समाज बड़ी संख्या में है, सावनेर में है, इधर में तो यवतमाल में, वनी, मारेगांव, पांडरकोड़ा में भी हमारा समाज बड़ी संख्या में है। हर जगह पे समाज भवन वहाँ पे तैयार हो गए हैं। नागपुर में भी समाज भवन है लक्ष्मी नगर में और बड़ा समाज भवन तैयार होने के लिए समाज की तरफ से कोशिश की जा रही है। तो समाज के जो बड़े लोग हैं, बुजुर्ग है, वो भी अच्छा समाज भवन बनवाने की कोशिश में। आपला समाज त्याला ते एकत्र प्रत्येक शिक्षणासाठी कुठे बाहेर गेलेला आहे नोकरीवाला जेव्हा वेळ त्यावेळेस ही खरीच त्याला वेळ मिळते की आपल्या लोकांना मग या माध्यमातून आपण आपला परिचय किंवा त्याला आणि हा एक प्रकारचा आणि एक आशीर्वाद देणारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 20 शहरातील नववधू परिचय मेळावा इथे घेण्यात येतो. त्यामुळे हा एक
एक प्रकारचा नवीन मंचच मिळतो आणि सर्वांना इथे येऊन वेगवेगळ्या कम्युनिकेशन मी सर्वांना नवीन बुधवार दरवर्षीप्रमाणे दरवर्षी येतात प्रोग्राम करत राहावे आणि सर्वांना जी नारायण कुटे कुणबी समाज विभाग संघाचा कोषाध्यक्ष हा एक प्लॅटफॉर्म नवीन मुलांनी करता आहे. कारण अलीकडे जे मुलं मुली आहेत जॉब करता इतर शहरामध्ये आहेत आणि पालक इकडे राहतात, त्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही. हे एक माध्यम आहे. आपण या मेळाव्यामध्ये प्रगत करतो पुस्तक, त्या माध्यमातून त्यांना कॉन्टॅक्ट करता येते. ऑनलाईन सुद्धा ते बघू शकतात आणि अशा प्रकारे ते पुढच्या साथीदाराला, आपल्या जीवन साथीदाराला निवडू शकतात. ही याच्यातून उपलब्धी आहे. धन्यवाद. पुढे घेतली एका खूप परिस्थिती समाज आंदोलन काय ते सगळं यावं. नमस्कार, मी नरेश मी गेल्या 12 वर्षापासून इथे काम करतो. ते समाजाचं देणं आहे, जन्माला आलो आणि काही दिलं पाहिजे समाजाला, म्हणून काम करत असताना मी समाजासाठी काही वेळ देत नाही. आणि 12 वर्षापासून आमचे रोडे साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व महासंघाचे सर्व जे आमचे पदाधिकारी आहेत, तुमचे देवाळकर साहेब, मुसे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम गेल्या 12 वर्षापासून पाहत आहे. मुला मुलींसाठी हा खरं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून मुला मुलींचे ते लग्न होतात आणि त्याच्यासाठी मदत होते, म्हणून गेल्या 12 वर्षापासून हा कार्यक्रम आपला परिचय द्या. महासंघाच्या वतीनं मुला मुलींना तर आपला परिचय काय पद्धतीने समाज आंदोलन. मधुकर डोके, अध्यक्ष धनोली कुणबी समाज विकास महासंघ नागपूर. या समाजाच्या दृष्टीनं आम्ही 12 वर्षापासून सतत हा असे कार्यक्रम राबवत आहोत. आणि एकमेव महासंघ हा धनोली कुणबी समाजामध्ये मोठी एक समस्या होती की विवाहाची समस्या. तर त्या या माध्यमातून आम्ही आता सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन्ही आमचे शैक्षणिक दृष्ट्या असो कोणत्याही क्षेत्रामध्ये धनोली कुणबी समाज हा पुढे गेला पाहिजे, अशा प्रकारच्याच आपण ते कार्यक्रम आखत असतो आणि त्या दृष्टीनं महासंघ त्या रूपामध्ये आपण पोहोचला आहे. नागपूर जिल्ह्यात सोडा, पण बाकी आपण चंद्रपूर पर्यंत आणि नागपूरला लागून असलेल्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपण या महासंघाची एक निर्मिती केली आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. आज मुलं मुली हे सगळ्या जिल्ह्यात मुलं मुली जे आहेत विदर्भातून मुलं मुली येतात आणि त्यांचे नाव नोंदव, त्याच्यामुळे बरेचसे लग्न जुळण्यास मदत झाली आहे. एक महासंघाचा एक मोठा परिचय असतो. जनगण मन अधिनायक जय हे